प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययाचे खालील 4 प्रकार पडतात. अर्थाच्या दृष्टीने 2 स्वतंत्र वाक्ये. प्रधान वाक्य म्हणजेच एकमेकांवर अवलंबून नसणाऱ्या वाक्यांना जोडणाऱ्या शब्दाला प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. जोडली गेलेली वाक्ये संयुक्त वाक्ये होतात. प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययांना समानाधिकरण अव्यये असे देखील म्हणतात. संयुक्त वाक्यात असणारी सर्व वाक्य उपवाक्य, प्रधान वाक्य या प्रकारात मोडतात. प्रधान वाक्य अधिक प्रधान वाक्य बरोबर संयुक्त वाक्य. याचे खालील 4 प्रकार पडतात. टीप: जर एखाद्या उभयान्वयी अव्ययाने 2 शब्द एकत्र जोडले तर ते एकाच जातीचे असतात. 1. समुच्चयबोधक. या उभयान्वयी अव्ययाने पहिल्या विधानात आणखी भर टाकण्याचे काम केले जाते. जेव्हा 2 पेक्षा अधिक शब्द किंवा वाक्य समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययाने जोडावयाची असतात तेव्हा शेवटच्या वाक्यापूर्वी, शब्दापूर्वी आणि व चा वापर केला जातो. उदा. व, अन, आणि, आणखी, न, नि, शिवाय, आणिक, मग, नंतर ई. 1. वारा सुटला आणि पावसाला सुरुवात झाली. 2. मोगरा फुलला व कळ्यांना बहर आला. 3. तानाजींनी टाच मारली अन ते घोड्यावर स्वार झाले. 4. मी गुरुजींच्या पाया पडलो, शिवाय गुरुदक्षिणा दिली. 5. मधुला गोरीनी शिकलेली बायको पाहिजे. 6. प्रेमिकांच्या ठाई प्रेम आणि श्रद्धा हवी. 2. कर्ते आणि वने जोडले व क्रिया एकच असेल तर ते केवळ वाक्य असते. 2 क्रियापदे, विशेषणे, क्रियाविशेषणे आणि वने जोडल्यास संयुक्त वाक्य असते. उदा. 1. लता व मनोज विजूच्या घरी गेले. केवळ वाक्य. 2. सचिनने अभ्यास केला व पास झाला. संयुक्त वाक्य. 3. सोनू सुंदर व हुशार आहे. संयुक्त वाक्य. 4. मला गुलमोहर व आंब्याची झाडे दिसली. झाडे हा कर्ता आहे व गुलमोहर, आंबा हे अधिक माहिती सांगणारे शब्द आहेत म्हणून हे वाक्य संयुक्त वाक्य आहे. दोन. विकल्पबोधक. या उभयान्वयी अव्ययातून पर्याय निवड किंवा दिलेल्या गोष्टींपैकी एकीला पसंती दर्शविली जाते. उदा. अथवा, वा, की, किंवा, अगर, नाहीतरी. 1. पुस्तक मिळविण्यासाठी समक्ष भेटा अगर फोन करा. 2. देह जावो अथवा राहो. 3. विज्ञान शाप की वरदान. 4. नरोवा कुंजरोवा. 5. कुणी निंदावा वंदा आमचा स्वहिताचा धंदा. 6. मी जेवण करील नाहीतर उपाशी राहील, तुम्हाला काय त्याचे. 7. त्याने नीताला किंवा लताला आपल्याबरोबर न्यावे. 8. माणसाने पाप वा पुण्याचा विचार करावा. 9. प्रेम की कर्तव्य असा संघर्ष प्रत्येकाच्याच मनात असतो. 3. न्यूनत्वबोधक. न्यूनत्व या शब्दाचा अर्थ उणीव, कमीपणा असा असल्यामुळे पहिल्या वाक्यात काहीतरी कमीपणा किंवा उणीव दर्शवणारे दुसरे वाक्य या उभयान्वयी अव्ययाने जोडले जाते. उदा. परंतु, पण, बाकी, किंतु, परी. 1. सचिनने शतक झळकावले, पण भारताने सामना गमावला. 2. तिने स्वयंपाक करून ठेवला, पण पाहुणे आलेच नाहीत. 3. मरावे, परी कीर्तिरूपी उरावे. 4. बाबांना थोडा ताप होता, बाकी सर्व ठीक. 5. वैद्याने औषध दिले, परंतु त्याचा काही परिणाम झाला नाही. 6. त्याने शेतीत खूप कष्ट घेतले, तरी पण 1-2 कामे राहिलीच. 4. परिणामबोधक. पहिल्या वाक्यातील घटनेचा किंवा कृतीचा परिणाम दुसऱ्या वाक्यात दिलेला असतो. उदा. म्हणून, सबब, याकरिता, यास्तव, तेव्हा, तस्मात, की, अतएव, त्यामुळे ई. 1. तो आजारी होता, म्हणून शाळेत आला नाही. 2. तिने मनापासून अभ्यास केला नाही, सबब तिला. पाय. पहिला वर्ग मिळाला नाही. 3. माशास फुफ्फुसे नाहीत म्हणून त्यांना शब्द नाहीत. 4. विराज पहिला आला म्हणून त्याचे नाव शाळेच्या फळ्यावर झळकले. 5. माझे एक गणित चुकले, त्यामुळे म्हणून मला 2 गुण कमी मिळाले. 6. उद्या भूमितीचा पेपर आहे, याकरिता म्हणून कंपास पेटी आणणे आवश्यक आहे. 7. तुम्ही खूप कष्ट केलेत तेव्हा म्हणून थोडा आराम करा. 8. यंदा कर्तव्य नाही,
तस्मात म्हणून वधू परीक्षा नाही. 9 पोलीस आयुक्त सर्व जाणतात अतएव म्हणून एवढी दक्षता घेतात. 10 तो तिच्यावर उत्कट प्रेम करतो म्हणून ती स्वतःला भाग्यवान समजते. 11 ते फार खोडकर आहे म्हणून आई त्याच्याबरोबर रागावते. 12 पैसा आला की माणुसकी संपलीच म्हणून समजा. महत्वाचे संयुक्त वाक्यातील उभयान्वयी अव्यय काढून टाकल्यास शिल्लक राहिलेली वाक्य ही प्रधान वाक्य असतात. गौण व सूचक उभयान्वयी अव्ययाचे खालील 4 प्रकार पडतात. या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली वाक्ये ही मिश्र वाक्ये असतात. यातील स्वतंत्र अर्थ असणारे वाक्य प्रधान वाक्य तर अशा वाक्यावर अर्थपूर्णतेसाठी अवलंबून असणारे एक किंवा अधिक गौण वाक्य असतात. यांतील गौण वाक्य किंवा मुख्य वाक्य ओळखण्यासाठी प्रश्न विचारला जातो. गौण व सूचक उभयान्वयी अव्ययांना व्याधिकरण अव्यये असे देखील म्हणतात. प्रधान वाक्य अधिक गौण वाक्य मिश्र वाक्य. 1. स्वरूपबोधक. या उभयान्वयी अव्ययाने प्रधान वाक्यातील शब्दाचा खुलासा किंवा एखाद्या वाक्याचे स्वरूप किंवा एखाद्या व्यक्तीचे म्हणणे गौण वाक्यात दिलेले असते. उदा. म्हणून, म्हणजे, की, जेही. 1. संभाजीराजे म्हणून शिवाजीराजेस एक पुत्र होते. 2. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. 187. 3. गुरुजी म्हणाले की पृथ्वी गोल आहे. 4. अश्व म्हणजे घोडा. 5. कोबी म्हणून एक भाजी आहे. 6. त्याने मला वचन दिले आहे की वाटेल त्या दिवशी मी तुला गणित शिकवील. 7. मित्राय नमहा. इथे मित्र म्हणजे सूर्य होय. 8. राजा म्हणाला की राज्यात हत्तीवरून साखर वाटा. 9. ती म्हणाली की मी तुमचीच आहे. महत्वाचे. 1. पत्र, करारनामे, रोखे यांच्या मायन्यामध्ये येणारे जे हे उभयान्वयी अव्यय स्वरूप बोधक असते कारण पुढे विषयाचे सविस्तर स्पष्टीकरण असते. उदा. साष्टांग नमस्कार विनंती ऐशीजे. 2. म्हणजे या उभयान्वयी अव्ययाचा अर्थ म्हटले असा होतो जसे की अश्वाला घोडा असे म्हटले जाते. 2. उद्देशबोधक. प्रधान वाक्याच्या कृतीचा हेतू किंवा उद्देश गौण वाक्यातून दर्शविला जातो. उद्देशदर्शक वाक्यातील क्रियापदाला शक्यतो वा वी वे प्रत्यय असतो. उदा. म्हणून, सबब, यास्तव, कारण की, एतदर्थ, यासाठी, याकरिताही. 1. चांगले गुण मिळावेत म्हणून ती खूप अभ्यास करते. 2. त्याला मुंबईला जायचे आहे सबब तो शाळेला येणार नाही. 3. चांगले उपचार मिळावेत यास्तव तो तालुक्याला जात आहे. 4. शेवटचा दिवस गोड व्हावा यासाठी केला होता अट्टहास. 5. त्याला मरायचे होते म्हणून तो विष प्याला. महत्वाचे. 1. म्हणूनचा वापर उद्देश दर्शविण्यासाठी केल्यास ते उद्देश वाक्यात असते. अशा वेळी म्हणूनच्या पूर्वी किंवा नंतर विरामचिन्ह वापरले जात नाही. परंतु म्हणूनचा वापर जर परिणाम दर्शविण्यासाठी केल्यास ते दुसऱ्या वाक्यात असते. अशा वेळी म्हणून पूर्वी अर्धविराम दिला जातो. उद्देश हा भविष्याशी निगडित असतो तर परिणाम हा भूतकाळाशी निगडित असतो. 188. उदा. 1. माशांना फुफ्फुसे नाहीत म्हणून ते बोलू शकत नाहीत. परिणाम. 2. चांगले उपचार मिळावेत म्हणून मी तालुक्याला जात आहे. उद्देश. 2. खुलासा किंवा उद्देशदर्शक वाक्य म्हणून ने जोडले तर ते मिश्र वाक्य असते परंतु परिणामदर्शक वाक्य जोडल्यास ते संयुक्त वाक्य असते. उदा. 1. रावण म्हणून एक राक्षस होऊन गेला. मिश्र वाक्य. 2. आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही व्यायाम करतो. मिश्र वाक्य. 3. उदा. 1. माशांना फुफ्फुसे नाहीत म्हणून ते बोलू शकत नाहीत. परिणाम. 2. चांगले उपचार मिळावेत म्हणून मी तालुक्याला जात आहे. उद्देश. 2. खुलासा किंवा उद्देशदर्शक वाक्य म्हणून ने जोडले तर ते मिश्र वाक्य असते परंतु परिणामदर्शक वाक्य जोडल्यास ते संयुक्त वाक्य असते. उदा. 1. रावण म्हणून एक राक्षस होऊन गेला. मिश्र वाक्य. 2. आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही व्यायाम करतो. मिश्र वाक्य. 3. त्याला ताप आला म्हणून तो शाळेत गेला नाही. संयुक्त वाक्य. 3. संकेतबोधक. गौण वाक्यात अट, संकेत दर्शवली जाते व प्रधान वाक्यात त्याचा परिणाम दिलेला असतो. उदा. जर, तर,
म्हणजे की, तर, जरी, तरी. नोट: यातील अट दर्शविणारे वाक्य सामान्यपणे गौण वाक्य असते. शिवाय जरी तरीचे वाक्य उभयसान्वयी अव्ययांच्या प्रकारावरून संकेतार्थीच मानले जाते. 1. जर अभ्यास केला तर पास व्हाल. 2. पास झालो की पेढे वाटीन. 3. तू इशारा केलास की मी येईन. 4. पालथ्या घड्यावर जरी नळाची धार सोडली तरी तो भरणार नाही. 5. वाटेत भूक लागली तरी बाहेरचे खाऊ नये. 6. जरी कैकेयीने हट्ट धरला नसता तरी राम वनात गेलाच असता. 7. जरी घरातील लोक जागे असते तरी चोरी झालीच असती. 8. प्रेम केलेत की कविता आपोआपच सुचते. 9. लोकांची कामे करा म्हणजे ते तुम्हास निवडून देतील. 10. जरी त्याने प्रेम केले तरी तिने लग्नाला नकार दिला. 4. कारणबोधक: प्रधान वाक्यातील घटनेचे कारण दर्शविणारे गौणवाक्य जोडणाऱ्या उभयान्वयी अव्ययांना कारणबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. उदा. कारण, का, की. 1. त्याला शिक्षा झाली, कारण त्याने चोरी केली. 2. भारत सामना जिंकला, कारण खेळाडूंनी चांगल्या धावा केल्या. 3. तो एकाकी मेला, कारण की औषधाऐवजी तो विषच प्याला. 4. ती त्याच्यावर जीव टाकत होती, कारण की ती त्याच्या हुशारीने प्रभावित झाली होती. टीप: वरील मिश्र वाक्याचे परिणामबोधक संयुक्त वाक्य खालीलप्रमाणे होईल. 1. ती त्याच्या हुशारीने प्रभावित झाली होती, म्हणून ती त्याच्यावर जीव टाकत होती. की, या उभयान्वयी अव्ययाविषयी महत्त्वाचे. अ. स्वरूप संकेत दर्शविल्यास मिश्र वाक्य. 1. बाबा म्हणाले की मी तुला नवे कपडे घेईल. 2. पास झालो की पेढे वाटीन. ब. विकल्पक परिणाम दर्शविल्यास संयुक्त वाक्य. 1. तू जेवण करणार की चहा घेणार. 2. तो इतका रडला की त्याचे डोळे लाल झाले. टीप: इतकेकीचे वाक्य परिणामबोधक असते, परंतु आयोगाने याचे उत्तर मात्र मिश्रवाक्य असे दिलेले आहे. महत्वाचे: मूळ उभयान्वयी अव्यये सोडून सर्वनामे, क्रियाविशेषणे यांचा सुद्धा उभयान्वयी अव्यये म्हणून वापर होतो. शून्य सर्वनामे: जो, तो, जी, ती, जे, ते, ज्याने त्याने, ज्याला त्याला, ज्याचे त्याचे अशा जोडीच्या सर्वनामांनी जोडलेली वाक्य मिश्र वाक्यच असतात. यातील पहिले गौण तर दुसरे मुख्य वाक्य असते. सराव प्रश्न. क्रियाविशेषण अव्यये: जेथे तेथे, तेव्हा तेव्हा, जसे तसे, जिकडे तिकडे, ज्यावेळी त्यावेळी अशा क्रियाविशेषण अव्ययांनी जोडलेली वाक्य मिश्र वाक्यच असतात. यातील पहिले गौण तर दुसरे मुख्य वाक्य असते. मूळ उभयान्वयी अव्यये म्हणून, म्हणजेच की, जे. सबब: यास्तव, कारण की, जर, तर, जरी, तरी, तर, परी, व, अन, आणि, आणखी, न, नि, शिवाय, आणिक, अथवा, वा, किंवा अगर, परंतु, पण, बाकी, किंतु, याकरिता, यास्तव, तेव्हा, अतएव ही उभयान्वयी अव्यये प्रधानत्व तसेच गौणत्व बोधक असल्याने त्यांच्यापासून केवळ संयुक्त मिश्र वाक्य होऊ शकतात. तसेच सर्वनामे व क्रियाविशेषणे यांनी जोडलेली वाक्य मिश्र वाक्य असतात. उदा. 1. जसे करावे तसे भरावे. ट्री, वी, मिश्र वाक्य. 2. जेथे पाणी खोल होते तेथे जहाज बुडाले. ट्री, वी, मिश्र वाक्य. 3. जेव्हा पाऊस आला तेव्हा मोर नाचू लागला. ट्री, वी, मिश्र वाक्य. 4. जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला. सर्वनाम, मिश्र वाक्य. 5. जे चकाकते ते सर्वच सोने नसते. सर्वनाम, मिश्र वाक्य. 6. जो ईश्वरास स्मरून वागतो त्यास भिण्याचे कारण नाही. सर्वनाम, मिश्र वाक्य. 7. मधु आला आणि चटकन गेला. मूळ उभयान्वयी अव्यय, संयुक्त वाक्य. 8. मधु व सदू घरी गेले. मूळ उभयान्वयी अव्यय, केवल वाक्य. 2. खालीलपैकी कोणत्या वाक्यात सर्वनामांचा वापर उभयान्वयी अव्ययाप्रमाणे केला आहे. 1. जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला. 2. पळाला म्हणून वाचला. 8. केवलप्रयोगी अव्यय.
आपल्या मनातील भावना दाटून आल्यावर तोंडावाटे अचानकपणे जे उद्गार बाहेर पडतात त्यांना उद्गारवाची शब्द किंवा केवलप्रयोगी अव्यये असे म्हणतात. त्यांच्यामुळे भाषेची शोभा वाढते. केवलप्रयोगी अव्यये भावना प्रधान असतात. ते केवळ भावनेचे उद्गार असतात. ते कोणती भावना व्यक्त करतात यावरून त्यांचे खालील प्रकार पडतात. केवलप्रयोगी अव्ययांची वैशिष्ट्ये. 1. केवलप्रयोगी अव्यये मनातील भावनांचे अकस्मात बाहेर पडलेले उद्गार स्फोट असतात. 2. केवलप्रयोगी अव्यये हे वाक्याचा भाग नसल्याने तसेच ते अविकारी असल्याने त्यांना कधीच कोणतेच प्रत्यय जोडता येत नाहीत. 3. केवलप्रयोगी अव्यये संपूर्ण वाक्याचा भाव दर्शवितात. ते एक प्रकारचे वाक्यच असते. 4. शक्यतो अशा वाक्याची कर्ता, कर्म, क्रियापद अशी रचना नसते. 5. भावनादर्शक केवलप्रयोगी अव्यये शक्यतो वाक्याच्या सुरुवातीस येतात. 6. भावनादर्शक केवलप्रयोगी अव्ययातील भावना तीव्र स्वरूपाची असल्यास उद्गारवाचक चिन्ह देतात. कमी तीव्रता असल्यास स्वल्पविराम देतात. 7. उद्गारवाचक अव्यय व पुढे येणारे वाक्य यांची भावना मिळतीजुळती असते. 8. केवलप्रयोगी अव्ययाचा प्रत्यक्षपणे वाक्याशी संबंध नसतो. 9. काही प्रसंगी केवलप्रयोगी अव्यय नाम किंवा विशेषणाची सुद्धा भूमिका करू शकते. 10. केवलप्रयोगी अव्ययाचे वर्गीकरण स्वरूपावरून न ठरता ते कोणता भाव व्यक्त करते यावरून ठरते. महत्वाचे, काही प्रसंगी एकच केवलप्रयोगी अव्यय वेगवेगळ्या प्रकारचे भाव दर्शवू शकते. 1. वा वा बाई, आली वाटत मुलाची मनी ऑर्डर, हार्श. 2. वा वा छान खेळलास तू, प्रशंसा. 3. वा वा मी बरे मान्य करील हे, विरोध. केवलप्रयोगी अव्ययांचे भावनेवरून प्रकार. 1. हर्षदर्शक. आहा, आ, हा, आहा, वा 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 वा, वाहवा, ओ, हो, हुर्रेई. 2. शोकदर्शक. शिव शिव, हर हर, देवा रे, रामा रे, अगाई, आई ग, हाय हाय हाय. 196. निस्रापणी हालाराना. ओ, औन, अरे रे, अगगी. 3. आश्चर्यदर्शक. हो, अब बबब, आहा बाप रे, ओ, अरेच्या, अगबाई. 4. प्रशंसादर्शक. छान, वाहवा, भले, शाब्बास, यनु ठीक, फक्कड, खाशी, धन्यई. 5. संमतीदर्शक. ठीक, जी हा, जी, हा, बराय, अच्छाई. 6. विरोधदर्शक. छे, अम्ह, उन्हू, उह, हॅट, छद, छे, चई. 7. तिरस्कारदर्शक. ढीक, थू, शी, इश्श, हुडत, हुड, फूस, हत, छत, छी, भलते, थत. 8. संबोधनदर्शक. अग, अरे, अहो, ए, अगा, अगो, बा, रेई. 9. मौनदर्शक. चूप, चुपचाप, गप, गुपचुपी. टीप, वाक्यमय, संपूर्ण वाक्यच काही वेळा उद्गारवाचक अव्यय असते. 1. काय मौस. 2. किती यातना. व्यर्थ उद्गारवाची अव्यये. 1. व्यर्थ उद्गारवाची अव्ययांना भावनेचा अर्थ नसतो. 2. ते वाक्यातून काढून टाकले तरी वाक्याचे स्वरूप अथवा अर्थावर परिणाम होत नाही. 3. व्यर्थ उद्गारवाची अव्यये केवळ वापराव्याचे म्हणून वापरतात. 4. बेटे, आपली, बापंडा या व्यर्थ उद्गारवाची अव्ययांना लिंग, वचनाचे विकार होतात. याचा अर्थ काही केवलप्रयोगी अव्यये विकारी सुद्धा आहेत. उदा. बापडा, वेडे, म्हणे, आपला, बेटे, बरीक, घ्या, मग, म्हणून एक शरीर बेटे साथ देत नाही आता. 1. 2. सगळेच बडबडत होते, मी बापडा काय बोलणार. 3. ती आपली काय तक्रार करणार. 4. कर्णाचा जन्म म्हणे कानात झाला. 5. हा घ्या, मी निघालो. 6. काय चाललंय मग. पादपूर्णार्थक केवलप्रयोगी अव्यय, पालुपदे. हे वाक्यात वारंवार येणारे निरर्थक शब्द असतात. 2. वाक्याशी या शब्दांचा काही संबंध नसतो.
3. सवयीचा भाग किंवा लग म्हणून हे शब्द पुन्हा पुन्हा वापरले जातात. उदा. बरं का, आता, जळलं मेलं, आणखीन, हो का, असं का. बरे, कळलं, जे ते. महत्वाचे व्यर्थ उद्गारवाची अव्यय व पालुपदे यात काही शब्द समान आहेत, परंतु पुनरावृत्ती झाली तरच त्यांना पालुपदे म्हणावीत. इ 04. प्रयोग. प्र अधिक युज याचा अर्थ विशिष्ट जुळणी करणे असा होतो. म्हणून कर्त्याची व कर्माची क्रियापदाशी जी जुळणी, ठेवण किंवा रचना असते, तिलाच व्याकरणात प्रयोग असे म्हणतात. धातुरूपेश अर्थ व रूपदृष्टीने क्रियापदाच्या रूपावर अधिकार गाजविणाऱ्या शब्दाला धातुरूपेश म्हणतात. कर्त्याच्या लिंग, वचन, पुरुषाप्रमाणे क्रियापद बदलते, म्हणजे कर्ता धातुरूपेश असल्यास कर्तरी प्रयोग. कर्माच्या लिंग वचनानुसार क्रियापद बदलते म्हणजे कर्म धातुरूपेश असल्यास कर्मणी प्रयोग. कर्ता कर्मानुसार क्रियापदाची रचना नसून तटस्थ, तृतीय पुरुषी, एकवचनी एकारांत रचना भावे प्रयोग. टीप. कर्ता नाम, सर्वनाम, विशेषण धातू साधित यापैकी कोणत्याही स्वरूपात असू शकतो. 0. महत्वाचे. 1. ज्याला प्रत्यय असतो त्याचा क्रियापदावर प्रभाव नसतो, म्हणजेच ज्याला प्रत्यय आहे त्यानुसार प्रयोग ठरत नाही. 2. ज्याला प्रत्यय नाही तो घटक क्रियापदावर अधिकार गाजवितो, म्हणजेच ज्याला प्रत्यय नाही तो प्रथमेतला घटक प्रयोग ठरवतो. 3. कर्मणी व भावे प्रयोगात कर्त्याला तृतीया, चतुर्थी, षष्ठी असे प्रत्यय येऊ शकतात, तर कधी शब्दयोगी अव्यय सुद्धा जोडले जाऊ शकते. प्रयोग ओळखण्यासाठी सकर्मक व अकर्मक वाक्यांतील फरक माहीत असणे आवश्यक आहे. कर्त्याला ने प्रत्यय जोडल्याबरोबर क्रियापदाला ला, लो, ली, ले प्रत्यय येत असेल म्हणजेच वाक्य भूतकाळी होत असेल तर ते वाक्य सकर्मक असते, अन्यथा अकर्मक असते. 0. सकर्मक वाक्य. क्रिया करणारा एक व ती सोसणारा दुसराच असतो. 1. पक्षी, पक्षाने मासा पकडतो, पकडला. 2. मधु, मधुने दूध पितो, पिले. 3. लता निबंध लिहिते. 4. माळ्याने झाडाचा आंबा तोडला. आकर्मक वाक्य. क्रिया करणारा व सोसणारा तोच असतो. 1. मधुला करंजी आवडते. 2. हरण्याच्या कानात वारे शिरले. 3. मला भीती वाटते. 4. मला पपई आवडते. 5. मला पुण्याला जायचे आहे. 6. बाबा मुंबईला गेले. टीप. दिसणे, भासणे, वाटणे, आवडणे, रुचणे, शोभणे, येणे, जाणे ही क्रियापदे अकर्मक आहेत. वरील वाक्यात बाबा, वारे, पपई, करंजी हे प्रत्यक्ष कर्ते आहेत. वाक्य अकर्मक असल्याने कर्म असण्याचा प्रश्नच नाही. ज्या स्थळी शोभण्याची, आवडण्याची, वाटण्याची, दिसण्याची क्रिया होते ते अप्रत्यक्ष कर्ते असतात. म्हणून वरील वाक्यात मला, मधुला यासारखे शब्द अप्रत्यक्ष कर्ते आहेत. प्रयोगाचे खालील मुख्य 3 प्रकार पडतात. 1. कर्तरी. 2. कर्मणी. 3. भावे. 1. कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोगाचे खालील 2 उपप्रकार पडतात. अ. अकर्मक कर्तरी. ब. सकर्मक कर्तरी. अ. अकर्मक कर्तरी प्रयोगाची लक्षणे. 1. कर्त्याला प्रत्यय नसून तो प्रथमेत असतो. 2. वाक्यात कर्म नसते. 3. क्रियापद कर्त्याच्या लिंग, वचनानुसार बदलते, म्हणजेच कर्ता धातुरूपेश असतो. 4. वाक्याचा काळ वर्तमानकाळ, भूतकाळ, भविष्यकाळ असा कोणताही असू शकतो. 5. अकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य विद्यार्थी असू शकते. उदा. 1. मला पपई आवडते. 2. श्रावणीला थंडी वाजते. 3. पक्षी आकाशात उडाला. 4. ती मोठ्याने हसेल. 201.
5 राजाला मुकुट शोभतो. 6 सूर्य पूर्वेला उगवतो. 7 पावसाळ्यात सगळीकडे हिरवळ पसरलेली होती. 8 विवेक आज घरी यावा जावा. 9 अनिताला कानडी येते. 10 शीलाला शालू शोभतो. 11 जाईच्या मांडवावर फूल उमलले. 12 अर्जुनाला पाण्यात मासा दिसला. 13 सरिता उद्या येणार आहे. 14 सावित्रीबाईंची नथ हरवली. 15 लोक घरी जातात. 16 भक्ताला देव आवडतो. 17 देवाला भक्ती रुचते. 18 मला समाधान वाटते. 19 आई घरात असावी. 20 जर राम जोरात धावतो तर शर्यत जिंकतो. 21 बाळ घरी जा. ब सकर्मक कर्तरी प्रयोगाची लक्षणे. 1 वाक्यात कर्म असावेच लागते ते प्रथमेत किंवा द्वितीयेत असते. 2 वाक्य शक्यतो वर्तमानकाळी तर काही प्रसंगी भविष्यकाळी असते. कर्त्याला प्रत्यय नसून तो प्रथमेत असतो. 3 क्रियापद कर्त्याच्या लिंग वचनानुसार बदलते कर्मानुसार बदलत नाही. 4 अप्राणीवाचक शब्द कर्मस्थानी असता तो नेहमी प्रथमांत असतो. प्राणीवाचक कर्माला शक्यतो प्रत्यय असतो. पुरुषवाचक सर्वनाम कर्मस्थानी असल्यास त्याला प्रत्यय असतो. उदा 1 राम रावणाला मारतो. 2 धोंडू गाय बांधतो. 3 लता चिंच खाते. 4 रामू कुत्र्याला पळवतो. 5 शीला आंबा खाईल. 6 काका मोटार घेणार नाहीत. 7 ती आंबे खाते. 8 ते कपडे रंगवितात. 9 तो ब्राह्मणास दक्षिणा देतो. 202 10 ती प्रियकरास पत्र लिहिते. 11 मी तुला एक गाय देईल. 12 मी तिला ओळखतो. 13 तुम्ही आम्हाला सांभाळा. सकर्मक कर्तरी प्रयोगाच्या काही विशेष रचना. 1 तो ती गोष्ट उमजला. भूतकाळ. 2 तो ती गोष्ट उमजावा. विध्यर्थ. महत्वाचे. अकर्मक वाक्यात कर्त्याला प्रत्यय नसेल तर तो अकर्मक कर्तरी प्रयोग असतो. जर अकर्मक वाक्यात कर्त्याला प्रत्यय असेल तर तो अकर्मक भावे प्रयोग असतो. वाक्याचा कर्ता मी, तू, तुम्ही, आपण यापैकी असेल तर त्याऐवजी नाव टाकून पहावे. उदा 1 राजू घरी जातो. अकर्मक कर्तरी. 2 राजूला घरी जाववते. अकर्मक भावे. 3 मी राजू मोठ्याने हसतो. अकर्मक कर्तरी. 4 मी राजूने मोठ्याने हसावे. अकर्मक भावे. 2 कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोगाचे 5 प्रकार पडतात व खालील 2 गटात विभागणी होते. अ प्रधान कर्तृक कर्मणी उपप्रकार नाहीत. ब गौण कर्तृक कर्मणी पुढील उपप्रकार पडतात. अ नवीन कर्मणी. ब समापन कर्मणी. क शक्य कर्मणी. ड पुराण कर्मणी. अ प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोगाची लक्षणे. 1 कर्त्याला बहुधा तृतीया चतुर्थीचा प्रत्यय असतो. कर्माला प्रत्यय नसतो. 2 क्रियापदाची रचना कर्मानुसार असून ती भूतकाळी किंवा विद्यार्थी असते. 3 कर्मणी प्रयोगात कर्माला महत्त्व असते परंतु या प्रकारात मात्र कर्त्यालाच महत्त्व दिले जाते. टीप. कर्मणी प्रयोगात कर्ता तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी शब्दयोगी अव्ययात अशा कोणत्याही विभक्तीत असू शकतो. 1 रामाने काम केले. उदा 2 त्याला धंदा सोडावा लागला. 3 रामाने काम करावे. 4 त्याने पत्र लिहिले. 5 पोलिसांना चोराला फटके मारावे लागले. 6 राधाबाईंनी सावित्रीबाईंची नथ हरवली. 7 त्याने पत्र लिहिले लिहावे. 8 त्याने खूप ग्रंथ वाचले. 9 त्याला ही सवय सोडवी लागली. 10 रामाला राज्यपद सोडावे लागले. 11 मी मधुने मंत्रालय पाहिले. ब गौण कर्तृक कर्मणी. या प्रकारात कर्ता गौण असतो व कर्माला महत्त्व असते. याचे खालील 4 उपप्रकार पडतात. अ नवीन कर्मणी कर्म कर्तरी. 1 हा प्रयोग इंग्रजीतून मराठीत आला आहे. 2 कर्त्याला कडून प्रत्यय असतो. 3 कर्म प्रथमेत असते.
4 क्रियापदाचा काळ कोणताही असू शकतो, तसेच क्रियापद काही प्रसंगी विद्यार्थी सुद्धा असते. उदा. 1 शिपायाकडून चोर धरला गेला, जातो, जाईल, जावा. 2 धोंडूकडून गाय बांधली जावी. 3 मांजराकडून उंदीर मारण्यात आला. 4 धोंडूकडून सभेत पत्रके वाटण्यात आली. 5 आमच्याकडून सर्वांना समज दिली जाईल. ब. समापन कर्मणी. 1 क्रियापदाचा अर्थ कार्य समाप्ती दर्शवितो. 2 कर्त्याला षष्ठीचा प्रत्यय असतो, कर्माला मात्र प्रत्यय नसतो. 3 धातू अधिक ऊन ऊन प्रत्यय असून पुढे झाला, होईल, व्हावे असे सहाय्यक क्रियापद असते. उदा. 1 हेमाचे पुरण वाटून झाले. 2 लताचा धडा वाचून होईल. 3 राजूचे पत्र लिहून व्हावे. 4 आशाची कविता लिहून झाली. 5 किरणचा लाडू खाऊन झाला. 6 आमचे पत्र लिहून व्हावे. क. शक्य कर्मणी. 1 क्रियापदातून क्रिया करण्याची शक्यता, सामर्थ्य, इच्छा, अपेक्षा असा अर्थ व्यक्त होतो. 2 कर्त्यास तृतीया चतुर्थीचा विभक्ती प्रत्यय असतो. 3 कर्म प्रथमेत असते. 4 धातुस्व अव अवव असे प्रत्यय जोडून शक्यार्थ क्रियापद तयार केलेले असते. उदा. 1 मला हे काम करवते. 2 आईच्याने भांडी घासवतात. 3 त्याच्याच्याने एवढे पदार्थ खावले जाणार नाहीत. 4 माझ्याने असले काम करवत नाही. 5 त्याच्याने काम करवते. 6 त्याच्याने एवढी रक्कम देववणार नाही. ड. पुराण प्राचीन कर्मणी. 1 हा प्रयोग मूळ संस्कृत कर्मणी प्रयोगापासून आला आहे. 2 अशी वाक्यरचना फक्त प्राचीन काव्यात आढळते. 3 अशी रचना शक्यतो गद्यात आढळत नाही. 4 सकर्मक धातूला ज प्रत्यय असतो. उदा. 1 त्वा काय कर्म कर्म करीजे लघु लेकराने करता. 2 ऐथ अवधान एकले देजे मग सर्व सुखासी पात्र होईजे. 3 नळे करता इंद्रासी असे कर्म बोलिजेले. 4 हे नित्य नूतन देखीजे गीतातत्व. 5 ते थरू म्हणे जेवी नेणीजे देवी जैसे का रूप तुझे. 6 द्विजी निषिधापासाव म्हणीजेलो. टीप. शक्य समापन व नवीन कर्मणी प्रयोगात क्रियापद शक्यतो संयुक्त स्वरूपाचे असते. महत्वाचे. 1 त्याला हरभरे चावतात. कर्मणी प्रयोग. 2 त्याला डेकून चावतात. आकर्मक कर्तरी. काही फसवी वाक्ये. सकर्मक वाक्यात मी, आम्ही, तुम्ही, तू, आपण यांपैकी कर्ता असल्यास त्याला कर्मणी व भावे प्रयोगात सुद्धा प्रत्यय नसतो, परंतु अशा सर्वनामांना अप्रत्यक्ष प्रत्यय असतात, म्हणून अशा कर्त्याऐवजी एखादे नाव टाकून पहावे. 1 मी धोंडू गाय बांधतो. वर्तमान काळ सकर्मक कर्तरी. 2 मी धोंडूने गाय बांधली. भूतकाळ कर्मणी. 3 मी धोंडूने गायीला बांधले. क्रियापद तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी एकारांत सकर्मक भावे. 203. कर्ता नसणारे वाक्य. अशा वाक्यात कर्माला प्रत्यय नसल्यास ते वाक्य कर्मणी प्रयोगाचे असते, तर कर्माला प्रत्यय असल्यास तो सकर्मक भावे प्रयोग असतो. कर्ता मानल्यास लगेच प्रयोग कळतो. 1 गाय बांधली. गाय बांधली गेली. कर्मणी प्रयोग. धोंडूने गाय बांधली. धोंडूकडून गाय बांधली गेली. 2 गायीला बांधले. गायीला बांधले गेले. सकर्मक भावे. धोंडूने गायीला बांधले. धोंडूकडून गायीला बांधले गेले. 3 सभेत पत्रके वाटली गेली. नवीन कर्मणी. मुलांकडून सभेत पत्रके वाटली गेली. द्विकर्मक वाक्याचा प्रयोग. द्विकर्मक वाक्यात प्रत्यक्ष कर्माचा म्हणजेच दान जाणाऱ्या कर्माचा क्रियापदावर अधिकार चालतो. अप्रत्यक्ष कर्माचा म्हणजेच दान घेणाऱ्या कर्माचा प्रयोगाशी काहीही संबंध नसतो. असे वाक्य वर्तमानकाळी असल्यास तो सकर्मक कर्तरी प्रयोग असतो, तर भूतकाळी असल्यास तो कर्मणी प्रयोग असतो. 1 राम बिभीषणाला लंका देतो. सकर्मक कर्तरी. 2 रामाने बिभीषणाला लंका दिली. कर्मणी. 3 भावे प्रयोग. भावे प्रयोगाची लक्षणे. 1 वाक्य सकर्मक असल्यास कर्ता व कर्माला प्रत्यय असतो. अकर्मक असल्यास कर्त्याला प्रत्यय असतो.
2 क्रियापद स्वतंत्र तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी तटस्थ असते. 3 क्रियापदाचे रूप शक्यतो भूतकाळी किंवा विद्यार्थी असते. महत्वाचे होणे, असणे, बसणे, उठणे, थांबणे, जाणे, येणे यासारख्या स्थित्यंतर दर्शक व गतिवाचक क्रियापदांना कर्मे नसतात म्हणून त्यांचा वापर फक्त अकर्मक कर्तरी किंवा अकर्मक भावे प्रयोगात होऊ शकतो. 1. राम घरी जातो. अकर्मक कर्तरी. 2. रामाने घरी जावे. अकर्मक भावे. भावे प्रयोगाचे खालील 3 प्रकार पडतात. 1. प्रधानकर्तृक भावे. अ. सकर्मक भावे. ब. अकर्मक भावे. 204. 2. गौणकर्तृक भावे. अ. पुराण भावे. ब. नवीन भावे. क. शक्य भावे. ड. समापन भावे. 3. अकर्तृक भावे. 1. प्रधानकर्तक भावे. या प्रकारात खालील 2 उपप्रकारांत समावेश होतो. अ. प्रधानकर्तृक सकर्मक भावे. 1. या प्रकारात कर्त्याला प्राधान्य दिले जाते. 2. कर्त्याला शक्यतो तृतीयेच्याने नि प्रत्यय असतो. 3. कर्माला प्रत्यय असतो. उदा. 1. धोंडूने गाईला बांधले. 2. रामाने रावणाला मारावे. 3. अध्यक्षांनी पाहुण्यांना पहिल्यांदा बोलू दिले. 4. आईने बाळाला खाऊ घातले. ब. प्रधानकर्तृक अकर्मक भावे. 1. सकर्मक भावे प्रयोगाप्रमाणेच लक्षणे असतात, फक्त वाक्यात कर्म नसते. 2. अकर्मक भावे प्रयोगात कर्त्याला प्रत्यय असतो, तर क्रियापद शक्यतो विद्यार्थी किंवा शक्यार्थ असते. उदा. 1. लहान मुलांनी भरपूर खावे प्यावे. 2. त्याने आता घरी जावे. 3. विनोबांनी सांगितले, साने गुरुजींनी लिहिले. 4. मुलांनी चंचल असावे. 5. प्रवाशांनी येथेच थांबावे. 2. गौणकर्तक भावे. याचे पुढील 4 उपप्रकार पडतात. अ. गौणकर्तृक पुराण भावे. 1. हा प्रयोग जुन्या मराठी भाषेत आढळतो. 2. या प्रकारात वाक्यात कर्म नसते. अकर्मक वाक्य. 3. कर्ता तृतीया विभक्तीत असतो. 4. क्रियापदाला शक्यतो ज प्रत्यय असतो. 5. वाक्यात शक्यतो स्थलवाचक शब्द असतो. उदा. 1. पुण्यात्मके पापे स्वर्गा जायजे. 2. पापात्मके पुणे नरका जायजे. ब. गौणकर्तृक नवीन भावे. 1. कर्त्याला कडून प्रत्यय असतो. 2. कर्म प्रत्यययुक्त असते. उदा. 1. पोलिसांकडून चोराला लवकरच पकडण्यात येईल, आले, यावे. 2. रामाकडून रावणाला मारण्यात आले. 3. मालकाकडून त्याला कधीही नोकरीवरून काढण्यात येईल. क. गौणकर्तृक शक्य भावे. 1. कर्ता चतुर्थी तृतीयेत असतो. 2. वाक्य शक्यतो अकर्मक असते. 3. धातुला व अवयव प्रत्यय जोडून शक्यार्थ क्रियापद तयार केलेले असते. उदा. 1. रामाला घरी जाववते. 2. राजूला आता चालवते. 3. बाळाच्याने आता खाववते. 4. रामाच्याने रावणाला मारवते. सकर्मक. ड. गौणकर्तृक समापन भावे. 1. क्रियापद कार्य समाप्तीदर्शक असते. 2. वाक्यात शक्यतो कर्म नसते, असल्यास ते द्वितीयेत असते. 3. कर्त्याला षष्ठीचा प्रत्यय असतो. उदा. 1. त्याचे हसून झाले. 2. रामाचे रावणास मारून झाले. 3. तिचे वाचून झाले. 4. गड्याचे गाईस चारून झाले. 3. अकर्तृक भावे भावकर्तरी प्रयोग. 1. वाक्य अकर्मक असते. 2. क्रियापदातच कर्ता सामावलेला असतो, म्हणजेच क्रियापदाचा भावच कर्ता दर्शवितो. 3. वाक्यात मला, त्याला, ताईला असा अप्रत्यक्ष कर्ता असल्यास त्याला चतुर्थी प्रत्यय असतो. उदा. 1. आज सारखे गडगडते. गडगड. 2. गावी जाताना वडगावजवळ उजाडले. उजेड. 3. दिवसभर सारखे धडधडते. धडधड. 4. संजयला दिवसभर मळमळते. मळमळ. 5. तात्याच्या अंगात आले. 6. आईच्या पोटात दुखते. 7. आज जरा जास्तच उकडते. ब.
महत्वाचे सकर्मक वाक्याचे तीनही प्रयोगात रूपांतर. 1. मांजर उंदीर मारते. सकर्मक कर्तरी. 2. मांजराने उंदीर मारला. कर्मणी. 3. मांजराने उंदराला मारले. सकर्मक भावे. संकर संकीर्ण प्रयोग. यात एकापेक्षा अधिक प्रयोगांची छटा असते. संकीर्ण प्रयोगालाच संकर, मिश्र प्रयोग अशी नावे आहेत. याचे खालील 4 प्रकार पडतात. अ. कर्तृ कर्म संकर. 1. कर्तरी व कर्मणी प्रयोगाची छटा असते. 2. वाक्याचा कर्ता शक्यतो तू, तुम्ही पैकी असतो तसेच क्रियापदाला स, त, न प्रत्यय असतो. 3. कर्माला प्रत्यय नसतो. 4. कर्ता बदलून पाहिल्यास क्रियापदाचा प्रत्यय जातो म्हणजेच कर्त्यानुसार क्रियापद बदलते म्हणून कर्तरी प्रयोगाची छटा. तर कर्माचे लिंग वचन बदलून पाहिल्यास क्रियापद बदलते म्हणून कर्मणी प्रयोगाची छटा असते. टीप. दान घेणाऱ्या कर्माचा म्हणजेच अप्रत्यक्ष कर्माचा प्रयोगाशी काही संबंध नसतो. उदा. 1. तू मला पुस्तक दिलेस. रामाने मला पुस्तक दिले. कर्त्यानुसार क्रियापद बदल. तू मला पुस्तके दिलीस. कर्मानुसार क्रियापद बदल. 2. तू गाय वाचविलीस. 3. तुम्ही कामे केलीत. 4. वत्से लिहितेस उत्तम श्लोक. 5. तू पुस्तक वाचतोस. 6. का धरेला सबोला. 7. तू फूल तोडलेस. 8. त्याने काम केलेन. 9. तुम्ही मला पुस्तक दिलेत. 10. त्याने कामे केलीत केलीनी. ब. कर्तृ भाव संकर. 1. कर्तरी व भावे प्रयोगाची छटा असते. 2. वाक्याचा कर्ता तू, तुम्ही असून क्रियापदाला स, त, न प्रत्यय असतो. 205. 3. कर्माला प्रत्यय असतो. काही प्रसंगी वाक्य अकर्मक असते. 4. कर्ता बदलून पाहिल्यास कर्त्याला प्रत्यय येतो. त्याचबरोबर क्रियापद बदलते. उदा. 1. तू गाईला घालविलेस. दोंडूने गाईला घालविले. 2. तू बाळाला घेतलेस. 3. तू कुत्र्याला मारलेस. 4. तू त्याला न्यायचे होतेस. 5. तुम्ही त्याला न्यायचे होतेत. 6. तू मुलीस निजविलेन. 7. हे रामा, तू मारलेस रावणाला. 8. तुम्ही मुलांना सिनेमाला नेलेत. वरील दोन्ही प्रकारात फक्त कर्माचा प्रत्यय पाहिल्यास प्रयोग लगेच ओळखता येतो. जसे. 1. तू फूल तोडलेस. कर्तृ कर्म. 2. तू फुलाला तोडलेस. कर्तृ भाव. क. कर्म भाव संकर. 1. कर्ता व कर्म नाम असून दोघांनाही प्रत्यय असतात. 2. कर्म पुल्लिंगी किंवा स्त्रीलिंगी असते व कर्मानुसार क्रियापदाची रचना असते म्हणजेच क्रियापदाला ला, ली प्रत्यय असतो. 3. कोणत्याही परिस्थितीमध्ये क्रियापदात बदल होत नसेल तर तो स्पष्टपणे सकर्मक भावे प्रयोग असतो. उदा. 1. बापाने पोराला धोपटला. 2. नवऱ्याने बायकोला झापली. 3. बापाने पोराला शाळेत घातला. 4. सासूने सुनेला माहेरी धाडली. सराव प्रश्न. 1. प्रयोगाच्या बाबतीत खालील विधाने लक्षात. 5. श्यामरावांनी भिकाऱ्याला घराबाहेर घालविला. 6. विमलबाईंनी प्रमिलाला इंग्रजी शाळेत घातली. 7. शांतारामांनी संध्याला सिनेमात पुढे आणली. 8. आईने मुलीला निजविली. टीप. बाळाने पुस्तकाला फाडले. या वाक्यात मात्र क्रियापद तृतीय पुरुषी, नपुंसकलिंगी, एकवचनी एकारांत व तटस्थ असल्याने हा सकर्मक भावे प्रयोग आहे. ड. कर्तृ कर्म भाव संकर. 1. कर्ता तू, तुम्ही असून कर्माला प्रत्यय असतो. 2. क्रियापद भूतकाळी पुल्लिंगी किंवा स्त्रीलिंगी असून ला, ली अधिक त, स, न अशी रचना असते. 3. कर्ता बदलून पाहिल्यास कर्त्याला प्रत्यय येतो तसेच क्रियापदामध्ये बदल होतो. 3. कर्माचे लिंग वचन बदलून पाहिल्यास क्रियापद बदलते, त्यामुळे वरील तीनही प्रयोगाची छटा असते. उदा. 1. तू आपल्या मुलाला कालच शाळेत घातलास. तू आपल्या मुलीला कालच शाळेत घातलीस. कर्मानुसार बदल. त्याने आपल्या मुलाला कालच शाळेत घातला. कर्ता व कर्माला प्रत्यय हे भावे प्रयोगाचे लक्षण आहे, तसेच कर्ता व कर्मानुसार क्रियापद बदलते. 2. तुम्ही कुंदाला न्यायालयात आणलीत. 3. तू वसंताला पाहिलास का.
4 त्याने तू मुलीला सासरी पाठवलीनी. 5 तू मुलीला सासरी पाठवलीस. 6 आईने तू मुलीस निजविलीन. इ 05 वाक्यांचे प्रकार. वाक्यांचे खालील दोन प्रकार पडतात. 1 अर्थावरून पडणारे प्रकार. 2 वाक्यात असणाऱ्या विधानांच्या संख्येवरून पडणारे प्रकार. अर्थावरून पडणारे प्रकार. 1 विधानार्थी वाक्य. ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्यास विधानार्थी वाक्य म्हणतात. अशा वाक्याची सुरुवात कर्त्याने होते व शेवटी पूर्णविराम असतो. वस्तुस्थिती दर्शक वाक्य हे विधानार्थी वाक्य असते. अशा वाक्यात शक्यतो प्रसंगाशी निगडित शब्द असण्याची शक्यता असते. यालाच साधे, केवल किंवा शुद्ध वाक्य असे सुद्धा म्हणतात. विधानार्थी वाक्य हे एक प्रकारचे स्वार्थी वाक्य असते. विधानार्थी वाक्याचे होकारदर्शक व नकारदर्शक असे सुद्धा प्रकार पडतात. उदा. 1 काल बाबा पंढरपूरला गेले. 2 मी इयत्ता 10वीत शिकतो. 3 सचिन तेंडुलकर हा चांगली फलंदाजी करतो. 4 अनिल कुंबळे हा चांगला फलंदाज नाही. विधानार्थी वाक्य. 1 सचिन उत्तम फलंदाज आहे. होकारार्थी वर्तमान काळ. 2 सचिन उत्तम फलंदाज नाही. नकारार्थी वर्तमान काळ. 3 विटीदांडूचा खेळ सध्या मागे पडला. होकारार्थी भूतकाळ. 4 विटीदांडूचा खेळ सध्या कुठे दिसला नाही. नकारार्थी भूतकाळ. 5 क्रिकेटच्या खेळात यंदा भारताला सुवर्ण पदक मिळेल. होकारार्थी भविष्यकाळ. 6 यंदाच्या स्पर्धा मुंबईत होणार नाहीत. नकारार्थी भविष्यकाळ. 2 प्रश्नार्थक वाक्य. ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्यास प्रश्नार्थी वाक्य म्हणतात. टिप. प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असते, परंतु काही प्रसंगी वाक्याच्या शेवटी कोणतेच विरामचिन्ह नसताना वाक्याचा प्रकार ओळखावयास सांगितला जातो. 216 प्रकार. 1 तू केव्हा परत येणार आहेस. 2 तुमचे उपकार मी कसे विसरेन. महत्वाचे. प्रश्नार्थक वाक्य वेगवेगळ्या काळात तसेच होकारदर्शक किंवा नकारदर्शक सुद्धा असू शकते, परंतु प्रश्नार्थक वाक्याचे उद्गारवाचक वाक्यात रूपांतर होत नाही. 1 आज समाजात असे किती चांगले लोक आहेत. होकारार्थी वर्तमान काळ. 2 आज आपल्याकडे चांगले गोलंदाज नाहीत का. नकारार्थ वर्तमान काळ. 3 तू इंग्रजीत नापास कसा झाला. होकारार्थी भूतकाळ. 4 तू गणितात पास का झाला नाही. नकारार्थ भूतकाळ. 5 सर्वांनी एकत्र का जमावे. होकारार्थी विद्यार्थी. 6 सर्वांनी एकत्र का जमू नये. नकारार्थी विद्यार्थी. 7 अभ्यास केला असतास तर पास झाला असता का. 8 होकारार्थी संकेतार्थी. अभ्यास केला असतास तर पास झाला नसता का. नकारार्थी संकेतार्थी. प्रश्नार्थक वाक्याचे खालील दोन प्रकार पडतात. पक्षलक्षी प्रश्न. यात उत्तर म्हणून होकार किंवा नकाराची अपेक्षा असते. तुम्ही ते पुस्तक वाचले का. क्षतिपक्षी प्रश्न. ज्या प्रश्नातून उत्तर म्हणून होकार किंवा नकाराशिवाय काहीतरी माहितीची अपेक्षा असते. ती काय करते सध्या. 3 उद्गारार्थी वाक्य. ज्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो त्यास उद्गारार्थी वाक्य म्हणतात. अशा वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह असते. वाक्यात केवलप्रयोगी अव्यय असेल परंतु वाक्य विधानार्थी असेल तर असे वाक्य सुद्धा उद्गारवाचकच मानले जाते. केवलप्रयोगी अव्ययातून कमी तीव्रतेची भावना व्यक्त होत असेल तर स्वल्पविराम द्यावा. तीव्र स्वरूपाची भावना व्यक्त होत असेल तर उद्गार चिन्ह द्यावे. 1 अब केवढा मोठा साप हा. 2 शी काय हे अक्षर तुझे. 3 किती सुंदर आहे हे फूल. वर्तमान काळ. 4 काय सुरेख गायले बालगंधर्व नाटकात. 5 भूतकाळ काय मज्जा येईल उद्याच्या गॅदरिंगला. भविष्यकाळ. 6 वा लवकर आलास आज. 4 होकारदर्शक वाक्य. ज्या वाक्यातून होकार दर्शविला जातो त्यास होकारदर्शक किंवा कर्णरूपी वाक्य म्हणतात.
होकारार्थी वाक्य विधान, प्रश्न, उद्गारार्थी, स्वार्थी, आज्ञार्थी, विद्यार्थी यापैकी कोणतेही असू शकते. 1. नेहमी खरे बोलावे. विद्यार्थी. 2. मी गावाला जात आहे. विधानार्थी. 3. अरेच्छा, आज चांगलाच खुश दिसतोस. उद्गारार्थी. 4. मला पेरू आवडतात. विधानार्थी. 5. शांतता राखा. आज्ञार्थी. 6. तुला पेरू आवडतात का? प्रश्नार्थक. 5. नकारार्थी वाक्य. ज्या वाक्यातून नकार दर्शविलेला असतो त्यास नकारदर्शक किंवा अकरणरूपी वाक्य म्हणतात. नाही, नको, नये, न लगे, नवे अशा नकारदर्शक शब्दांचा वापर केलेला असतो. 1. कधीही खोटे बोलू नये. विद्यार्थी. 2. दुसऱ्याची निंदा करू नका. आज्ञार्थी. 3. बाई ग, आज दवाखाना चालू दिसत नाही. उद्गारार्थी. 4. तू उपचार का करून घेत नाहीस? प्रश्नार्थी. 5. रघु शाळेत जात नाही. विधानार्थी. 0. महत्वाचे. 0. नकारार्थी व होकारार्थी वाक्यातील फरक. वाक्यात उणीव, अभाव, दोष असा नकारार्थी अर्थ असेल तर असे वाक्य नकारार्थी समजू नये. वाक्यातील क्रियापद नकारदर्शक असावे लागते. नाही, नको, न लगे, नवे, नये, नवे त्यातून नकार दर्शविला तरच वाक्य नकारार्थी सांगावे, परंतु माहिती सांगताना असे शब्द वापरले तर ते वाक्य विधानार्थी असते. 1. मला गोड आवडत नाही. नकारदर्शक वाक्य. साय, STI असो 18. 2. आज पाऊस येणार नाही. विधानार्थी वाक्य. साय, STI असो 18. ब. वाक्यातील विधानांवरून वाक्यांचे प्रकार. एखाद्या वाक्यात किती विधाने आहेत यावरून वाक्याचे केवल, संयुक्त व मिश्र असे प्रकार पडतात. केवल, संयुक्त, मिश्र हे रचना बदल आहेत. 1. केवल वाक्य. ज्या वाक्यात एकच उद्देश्य व एकच विधेय असते त्या वाक्यास केवल वाक्य किंवा शुद्ध वाक्य म्हणतात. अशा वाक्यात एकच मुख्य क्रिया असते. केवल वाक्यात पोटवाक्य नसतात. केवल वाक्य कोणत्याही काळात व कोणत्याही अर्थाचे असू शकते. 1. तो अभ्यास करतो. 2. राम, गोविंदा आणि बलराम अभ्यास करतात. 3. त्याला चहा व दूध दे. एकच द्रव. महत्वाचे, वरील वाक्यात कर्ते अनेक असले तरी क्रियापद मात्र एकच आहे. कर्त्यांसाठी आपण एकच ते हे सर्वनाम वापरू शकतो म्हणून हे केवल वाक्य आहे. कर्ते सोडून इतर कोणतेही 2 शब्द आणि व ने जोडल्यास ते संयुक्त वाक्य असते. 1. रजनी हुशार व कर्तबगार आहे. 2. घोडा चपळ व इमानदार प्राणी आहे. अनेक वाक्यांपासून एकच केवल वाक्य तयार करावयाचे झाल्यास शेवटचे क्रियापद कायम ठेवून पहिल्या क्रियापदांना ऊन, करिता, साठी, असताना, च, त, मुळे, वर यासारखे प्रत्यय जोडून एकच शेवटची मुख्य क्रिया कायम ठेवल्यास केवल वाक्य तयार होते. 1. रामूने काठी घेतली. त्याने कुत्र्याला मारले. रामूने काठी घेऊन कुत्र्याला मारले. 2. मी फरशीवरून चालत होतो. मी पाय घसरून पडलो. फरशीवरून चालत असताना मी पाय घसरून पडलो. डी. 3. सूर्य रोज पूर्वेला उगवतो. 14. मधु पुस्तक वाचतो. 5. तुम्ही कुठे राहता? 6. काय सुंदर मुलगी आहे ही. 7. अलका आणि सुनील विजूच्या घरी गेले. टीप. एखाद्या रचनेत एकपेक्षा अधिक पोटवाक्यांचा समावेश असेल तर ते केवल वाक्य नसते. 1. जर अभ्यास केला तर 5 वाल. 2. संयुक्त वाक्य. जेव्हा 2 किंवा अधिक केवल प्रधान वाक्ये खालीलपैकी प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात तेव्हा अशा वाक्यास संयुक्त वाक्य म्हणतात. अर्थाच्या दृष्टीने 2 स्वतंत्र मुख्य वाक्य फक्त समान भाग काढून टाकून प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययाने जोडली जातात. अशा वाक्यात 2 विशेषणे, 2 क्रियाविशेषणे, 2 क्रिया जोडल्या जातात. संयुक्त वाक्यात एकापेक्षा अधिक प्रधान क्रियापदे असतात.
समुच्चयबोधक आणि व शिवाय. एक. एक. पाऊस आला आणि मोर नाचू लागला. 2. वर्गात मुले आली आणि मुलीही आल्या. 3. संध्याकाळ झाली आणि पाखरे घराकडे निघाली. 2. विकल्पबोधक अथवा किंवा की. 1. देह जावो अथवा राहो. 2. समारंभाला पंतप्रधान येतील किंवा गृहमंत्री उपस्थित राहतील. 3. तुम्ही योगा करा किंवा व्यायाम करा. 3. न्यूनत्वबोधक पण परंतु परी. 1. तो चांगला धावला पण नशिबाने साथ दिला नाही. 2. आज सैवार आहे परंतु शाळेला सुट्टी नाही. 3. एकाने माणसे मोजून पाहिली पण ती 9च भरली. 4. पानसुपारीसाठी बोलावलेले पाहुणे घरी गेले पण काही जण अंगणातच बोलत उभे राहिले. परिणामबोधक म्हणून सबब 4. 1. तो आजारी होता म्हणून त्याला यायला उशीर झाला. 2. विश्वास परीक्षेत पहिला आला म्हणून त्याला बक्षीस मिळाले. या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली वाक्ये वेगळी केल्यास ती सर्व केवळ वाक्य असतात. 2 कर्ते आणि वने जोडले असतील परंतु क्रिया मात्र एकच असेल तर असे वाक्य केवळ वाक्य मानावे. 1. अलका आणि सुनील विजूच्या घरी गेले. महत्वाचे मग नंतर ने एकात दुसऱ्या घटनेची भर दर्शविल्यास असे वाक्य संयुक्त वाक्य मानले जाते. 1. आधी नमन गणरायाला नंतर देवाधिदेवांना. 2. मुलांना समजून घ्या मग बघा ती मोठ्यांचे कसे ऐकतात. संयुक्त वाक्याचे वरील प्रकाराशिवाय 3 इतर प्रकार पडतात. ज्या वाक्यात प्रधानत्वसूचक व गौणत्वसूचक अशा दोन्ही उभयान्वयी अव्ययांचा एकत्रित वापर केलेला असतो असे वाक्य संयुक्त वाक्य मानतात.